जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कांदा खोबऱ्याचं वाटण न करता बहिरमच्या यात्रेत रोडगेसोबत करतात अशी चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी करणार आहे। या पद्धतीने करून बघा, सर्वांना आवडेल। वांग बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी 6 ते 7 वांगे घेतले, स्वच्छ धुवून घेतले। असे काटेरी ताजे वांगे घ्यायचे। याची भाजी चवीला खूप छान होते। असे काटे काढून घ्यायचे। एका वांग्याच्या 4 किंवा 5 उभ्या फोडी करून घ्यायच्या। फोडी करताना देठ राहू द्या। देठाचा वापर केल्याने भाजी चवीला छान होते। पण याचे काटे असे काढून घ्यायचे। सर्व वांग्याच्या अशा उभ्या फोडी करून पाण्यात ठेवत आहे। पाण्यात ठेवल्यामुळे फोडी काड्या पडत नाहीत। एक मोठा बटाटा साल काढून मोठ्या उभ्या फोडी करून पाण्यात ठेवल्या। एका मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसूण कळ्या, अद्रक, 2 हिरवी मिरची, देठासहित कोथिंबीर हे असं बारीक करून घेतलं। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम झालं। मोहरी तडतडली। यामध्ये बारीक कट केलेला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा। हलकासा रंग बदललेला आहे। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट 1 मिनिट परतून घ्यायचं। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडासा हिंग, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। याने भाजीला रंग छान येते। लहान अर्धा चमचा हळद। गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे सर्व परतून घ्यायचं। असं तेल सुटेपर्यंत परतायचं। चांगलं परतल्यानंतर अर्धी वाटी मटार, यामध्ये पाण्यात ठेवलेल्या वांगे बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवल्यामुळे काड्या पडल्या नाहीत। कट केलेली हिरवी मेथी असेल तर हिरवी मेथी टाकायची, भाजी चवदार होते। सर्व मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा काळा मसाला, अर्धी वाटी गरम पाणी मिक्स करायचं। मीडियम टू लो फ्लेमवर 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं। यावर झाकण ठेवायचं आहे। झाकणावर पाणी ठेवून 3 ते 4 मिनिट मस्त वाफ येऊ द्यायची। 3-4 मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। असं तळापासून मिक्स करायचं। फोडीमध्ये मस्त मसाला मुरला आहे। भाजी किती पातळ पाहिजे त्यानुसार गरम पाणी टाकायचं आहे। भाजीला गरम पाणीच टाकायचं। रोडगेसोबत खूप जास्त पातळ भाजी करायची नाही, थोडी घट्टसरच करायची। भाजी उकडायला लागली। यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायची। 10 मिनिटानंतर यामध्ये कट केलेली कोथिंबीर, वांग बटाटा भाजीचा मस्त सुवास येत आहे। भाजी खूप जास्त शिजवायची नाही, तर्री छान आलेली आहे। भाजी शिजलेली आहे। भाजीला रंग छान आला आहे। बहिरमच्या यात्रेत रोडगे बरोबर केली जाणारी मस्त चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी तयार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण न करता अप्रतिम भाजी तयार झाली। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।